अस्तित्वाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत, मला पोट आहे ते पोट भरलं पाहिजे, मला जगायचंय, त्या जगण्याच्या धडपडीसाठी लागणाऱ्या गोष्टींशी संबंधित जे विचार आहेत ते माझे असू शकतात. पण जे माझं मुळातच जास्तीत जास्त अस्तित्व आहे, त्याला मी समजतो, ते माझं नाहीच. विचार करा, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या आहेत का? विचार असतात, हे दुसऱ्यांकडून आलेल्या संदेशानुसार ठरतात. बरोबर. मग आपलं स्वतःचे काही विचार असू शकत नाही. तुमचे स्वतःचे विचार फक्त प्राणी म्हणतो. मी ज्याला चांगलं म्हणतो ते चांगलं दुसऱ्यासाठी वाईट असतं, दुसऱ्यासाठी वाईट असलेली गोष्ट माझ्यासाठी चांगली असते. त्याला संदर्भ वेगवेगळे असतात, हेतू वेगवेगळे असतात, त्यानुसार तुमच्या भागात. सर, अजून एक प्रश्न असा आहे, चांगला आणि वाईट असा कुठलाही समाज नसतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजच्या ज्या गोष्टी आपण बोललो, बघितल्या, त्या संवाद ह्याच्या परिभाषेशी संबंधित होत्या, त्या संवादाशी संबंधित होत्या. त्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे समाज प्रक्रियेतील अडथळे आहेत, त्याचे काही भाग आहेत, त्याच्या स्टोरीज आहेत, आणि त्यानंतर मग बोधन क्रिया ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायचा. धन्यवाद. तुम्हाला काही क्वेश्चन्स असले, काही थोरीज आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. आणि त्यानंतर जी आहे बोधन क्रिया म्हणतो. बोधन क्रियेचा अर्थ असा आहे, मला जो बोध जगाचा आणि माझा झालेला आहे ती क्रिया, ती जर मला कळली तर कदाचित माझं जीवन हे अतिशय आणि सर्वात सुखी ज्याला म्हणता येईल जगात, सर्वात सुखी जीवन माझं असू शकेल जर मला बोधन क्रिया कळली तर. ती बोधन क्रिया आपण बघूया. आपण हे बघूया की जग आहे ते तसं मला कळले तरच मी असण्याचा भाग असणार आहे तो संवाद. त्याबद्दल आपण विचार केलेला नाही. त्याच्यामुळे तो विचार करताना थोडीशी अडचण येईल. श्वसन केंद्राशी संबंधित आहे. त्याला जर थोडासाही धक्का लावला तर तरीही तुमची इमेज येते. यातला एक भाग इथला आहे, याच्यावर इथे एक भाग आहे आतमध्ये, ज्याला मी हायपोथॅलॅमस म्हणतो. हायपोथॅलॅमसमध्ये खूप सारी आपली केंद्र आहेत जी आपल्या प्राणी म्हणून अस्तित्वाशी संबंधित आहेत. भूक लागणं, तहान लागणं आणि त्याच्याशी संबंधित आपलं वागणं. भूक, तहान, सेक्स, लैंगिक भूक, ह्या सगळ्या ज्या भुकेच्या गोष्टी आहेत ज्या मला हव्या आहेत, मी म्हणून मला हव्या आहेत, त्या वेगवेगळ्या वयानुसार त्याचं एक्सप्रेशन होत असतं. त्याची वेगवेगळी केंद्र आहेत. त्यातलं एक छोटंसं केंद्र जर मी डॅमेज केलं तर तुमचं कार्यच नाहीच होत. मेंदूतल्या प्रत्येक भागाला एक कार्य आहे. त्यातला हा छोटासा भाग इथे तुम्हाला दिसतोय, इथे हा जो आहे ब्लॅक कलरचा, त्याला आम्ही ब्रोकाज स्पीच एरिया असं म्हणतो. ह्याला जर डॅमेज केलं तर तुम्ही कधीही बोलू शकणार नाही, कारण तुमचं स्पीच ॲपॅरेटस आणि त्याच्याशी संबंधित तुमच्या मेंदूमधलं रेकॉर्डेड मटेरियल हे सगळे हे जर डॅमेज झालं तुम्ही कधीही बोलू शकणार नाही. हा इथे ग्रीनचा छोटासा भाग तुम्हाला दिसतो. ह्याला जर मी डॅमेज केलं तर तुम्ही कधीही कुठलीही गोष्ट ऐकू शकणार नाही. तुमचे कान व्यवस्थित आहे, सगळी यंत्रणा व्यवस्थित आहे, पण इथे डॅमेज केलं तुम्ही कधीही ऐकू शकणार नाही. इथे हा मागचा छोटासा भाग तुम्हाला दिसतो रेड कलरचा. ह्याला जर डॅमेज केलं तर तुम्ही कुठलीही गोष्ट बघू शकणार नाही. तुमचे डोळे व्यवस्थित आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण तुम्ही कुठलीही गोष्ट बघू शकणार नाही. असं तुमच्या अस्तित्वाशी संबंधित सगळं ज्ञानेंद्रियांशी संबंधित माहिती, जी माहिती तुम्हाला जगाची मिळत असते तुमच्या ज्ञानेंद्रियांकरवीची, ती सगळी माहिती, त्या प्रत्येक माहितीसाठी इथे भाग आहे. आणि तुम्ही जे काम करता, जे तुमचे प्रतिसाद असतात, त्या प्रतिसादाशी संबंधित सुद्धा प्रत्येक भागामध्ये ठरलेलं कार्य आहे. उदाहरणार्थ परत एकदा तुम्हाला सांगतो, हा जो तुम्हाला ब्ल्यू पट्टा दिसतो, हा ब्ल्यू निळा पट्टा आहे. ह्या पट्ट्यावरती संपूर्ण तुमच्या मसलचं कार्य अवलंबून आहे. स्नायूंना केंद्रित करणारा हा भाग आहे. जर ह्याला डॅमेज केलं तर तुम्हाला पॅरालिसिस येतो. डाव्या बाजूचा हा भाग जर डॅमेज झाला तर उजव्या बाजूला पूर्ण पॅरालिसिस येतो. इथे डॅमेज झाला किंवा ह्यापासून जे काही फायबर्स खाली जातात, जे संदेश कॅरी करतात खाली, तिथे जर कुठे डॅमेज झाला, छोटंसं ब्लिडिंग झालं, छोटासा क्लॉट तयार झाला आणि तिथे जर अडकला तो तिथे ब्लॉक करतो आणि खाली पूर्णच तुमचं पॅरालिसिस होऊन जातं. तुमचं संपूर्ण अस्तित्व ह्याच्यावरती एक लक्षात घ्या. आता हे काय आहे, जे आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं, जसं ह्या ब्रेनवरती मी मॅप केलेलं आहे, कलर्स आहेत, तसं तुमचं मी हे सांगू शकतो की तुमचे मसल्स हे इथे रिप्रेझेंट केलेले आहेत. इथे अंगठा आहे ह्या भागामध्ये. इथे जर तुम्ही याला ड्रॉ केलं तर हा एवढा मोठा भाग हा एवढ्या एकट्या अंगठ्यासाठी,
लक्षात घ्या तुमच्या अंगठ्याचं महत्व किती आहे. तुमच्या मेंदूतला फार मोठा भाग आहे नुसत्या एवढ्या अंगठ्यासाठी. तुमच्या मांड्या आणि हाताचा वरचा भागासाठी अगदी छोटे छोटे भाग आहेत. याचं कारण असं आहे की तुमचे स्किल्स, सगळे स्किल्स, पकडणे, लिहिणे, अतिशय स्किलफुल ऍक्टिव्हिटीज, जरी छोटे छोटे मसल्स असले तरीही त्यासाठी लागणारी जी पॉवर आहे किंवा एरिया आहे त्यांचा फार मोठा. तुमचं संपूर्ण अस्तित्व इथे रेकॉर्डेड आहे. हे जर तुम्ही उकल करून बाहेर काढलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, किंवा ठीक आहे मी कोण, एक नाव, केव्हा जन्माला आलो, वेळ, व्हर्टिकल तुम्ही त्याला ड्रॉ करू शकता, तुम्ही त्याला हॉरिझॉन्टलीही ड्रॉ करू शकता. माझ्या आसपास माझ्या अस्तित्वाशी संबंधित काय आहे, माझे आई वडील आहेत, हे माझं घर आहे, हे माझं मूल आहे, हे माझे मित्र आहेत, ही माझी शाळा आहे, हे माझे शिक्षक होते, हे जे काही आहे हे माझं कामाचं ठिकाण आहे, हे माझं स्किल आहे, ही माझी गाडी आहे, जे तुम्ही आहे ते जर तुम्ही ड्रॉ करायचा प्रयत्न केला, एका विशिष्ट पद्धतीत तुम्ही ड्रॉ करू शकता. त्याच्या बाहेरचं जग तुमच्यासाठी नाहीच, ते तुमच्यासाठी नाहीच दिलं आणि ते इथे रेकॉर्डेड आहे. आता हे मी का सांगतो तुम्हाला, जे जे मी आहे असं मी समजतो त्या असण्यासाठी कारणीभूत माझे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत. जर माझे ज्ञानेंद्रिय नाहीसे झाले तर ह्यापुढे माझ्यासाठी जग संपलं. आतापर्यंत जे होते इथे रेकॉर्डेड आहे असं मी जर समजलं. एक उदाहरण साधं घ्या. जेही तुम्ही मला दिसत आहात ते माझ्या डोळ्याने दिसत आहात. जर तुम्ही मला दिसले नसतात तर ही प्रतिक्रिया झाली नसती, अशा पद्धतीनं घडली नसते जी आता घडते. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जर साधा थोडा जर विचार केला, डोळे बंद करून एक दिवस फिरायचा विचार करा, जे तुम्ही आज डोळे उघडे असताना करत आहात, म्हणजे मी कोण हे तुम्हाला लक्षात येईल. कान टोटली पुढे पूर्ण अगदी बंद करून, पॅक करून आणि डोळे बंद करून फिरायचा प्रयत्न करा, तुम्हाला तुमचं अस्तित्व नाही तसं जाणवेल. कदाचित थोडंफार आहे, राहिलं, चव आहे, स्मेल आहे, त्वचेचा सेन्स आहे. स्मेल तुमचा गायब जर केला तर आणखी खूप विश्व तुमचं संपलं, राहिली फक्त चव. आता काय तुम्ही चाटाल जगाला, चाटाल जगाचा अर्थ काय, चवीने तुम्ही जाणून घ्याल जग कसं आहे ते नुसतं. ती चव जर संपली तर राहिली फक्त त्वचा. या त्वचेने मी गोष्टी समजू शकतो, मला याचा आकार कळतो म्हणून मी सांगू शकतो ब्रेनचा तुकडा आहे, मला कळणार नाही कारण इथे काही नाही. माझ्या इथे आहे ब्रेन म्हणजे कसा असतो म्हणून मी हा त्वचेच्या आकाराने सांगू शकतो. मला एक कळतं की 1 रुपयाचं नाणं कसं असतं, मी डोळे बंद करून सांगू शकतो 1 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं. पण ह्या त्वचेचाही सेन्स जर गेला तर काय राहिलं तुमच्याकडे. याचा अर्थ तुमचं जग हे तुमच्या ज्ञानेंद्रियांवर अवलंबून आहे. बरोबर आहे. आता तुमचं जग आणि तुम्ही ह्याच्यामध्येही ज्ञानेंद्रिय आहेत. वाय? जर ह्या ज्ञानेंद्रियांची क्षमता ही प्रत्येकाची वेगवेगळी असेल, ज्ञानेंद्रियांची क्षमता ही प्रत्येकाची जर वेगवेगळी असेल तर प्रत्येकाचं जग हे वेगवेगळं असणारच. ज्ञानेंद्रिय असून सुद्धा त्याला गरज असलेला फोर्स किंवा ज्याला आपण ती शक्ती म्हणूया ती जर त्या ज्ञानेंद्रियांना अटॅच नसेल तर काय फायदा. याचा अर्थ असा, मी तुमच्याशी बोलतोय, सगळ्यांना ऐकायला येतं, सगळ्यांना ऐकायला येतं, पण एक जण इथे असा आहे की जो मी काय बोलतोय त्याला कळत नाही, त्याला ऐकायलाही येत नाही, त्याला कानही आहेत, आवाजही इथे आहे, पण त्याला ऐकायला येत नाही. कारण काय? कारण तो जो ती जी शक्ती त्याला अटॅच पाहिजे ते ग्रहण करण्यासाठी ती शक्ती दुसरीकडे कुठेतरी भडकते. कदाचित त्याच्या मुलाच्या शाळेबद्दल तो विचार करत असेल, कदाचित उद्या मला इन्स्टॉलमेंट भरायचा आहे तो कसा भरेन मी याच्याशी विचार करत असेल, कदाचित इथून बाहेर गेल्यानंतर मला माझी गाडी खराब झाली असेल दुरुस्त करायची याबद्दल तो विचार करत असेल. मात्र मी जे बोलतोय हे त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मी बोलून राहिलं हे सत्य आहे, त्याला कान आहे हे पण सत्य आहे, त्याचं संस्था सगळी व्यवस्थित आहे हे पण सत्य आहे, मात्र तो फोर्स तिथे नाही. लक्षात घ्या. ती जी शक्ती आहे ती शक्ती जर ज्ञानेंद्रियासोबत नसेल तर तुमचे ज्ञानेंद्रिय काहीही करू शकत नाही. डोळे आहेत, कान आहेत, सगळे ज्ञानेंद्रिय व्यवस्थित आहेत, पण तो जो मी आतला आहे तो जर तिथे नसेल तर हा संवाद घडणार नाही, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. जरी तुमच्या मेंदूवरचे सगळे सेंटर्स, सगळे भाग हे व्यवस्थित आहेत, ठीक आहे, तुमचे ज्ञानेंद्रिय व्यवस्थित आहे, त्याच्यामधली जी ट्रॅक आहे ती पण व्यवस्थित आहे, माझ्या तुमच्यामधलं माध्यम सुद्धा व्यवस्थित आहे, माझा हेतू पण व्यवस्थित आहे, चांगला आहे,
प्रभावी माध्यम सुद्धा आहे, माझा संदेशही व्यवस्थित आहे, पण तुम्हीच तिथे नाही आहे, तुमच्यामधला तो स्त्रोत तिथे नाही आहे, तुमच्यामधली ती शक्ती तिथे नाही आहे. त्याच्यामुळे मी सांगितलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि पोहोचला नाही तर त्याचा अर्थ काही तुम्हाला कळणार नाही आणि मला प्रतिक्रिया मिळणार नाही, तो संवाद व्यवस्थित होणारच नाही. त्याच्यामुळे संवादातल्या अडथळ्यांविषयी आपण बोलणार आहोत. सर्वात महत्वाचा अडथळा तुमचं अटेन्शन. तुमचं तिथे असणं, अटेन्शनचा अर्थ आहे मी तिथे असणं, माझा मी, तो सोर्स तिथे असणं, त्या संवादात असणं ही त्यातली अतिशय महत्वाची गोष्ट. नाहीतर आपण खूपसे लोक बघतो मी तुमच्याशी बोलतोय, माझं उद्दिष्ट आहे की मी बोलल्यानंतर तुमच्या वागण्यात बदल व्हावा, मी म्हणतो ते तुम्हाला कळावं, पण तुम्ही मला काहीतरी माझ्या ऐकल्यानंतर तुम्ही मला प्रतिक्रिया देत आहात, आणि त्या प्रतिक्रियेच्या आधीच मी असं समजतो, त्या प्रतिक्रियेच्या भागा लक्षात घ्या, त्या प्रतिक्रियेच्या आधीच मी असं समजतो की याचा रिस्पॉन्स काय असायला पाहिजे, आणि त्यानुसार माझं अंतर्मन हे ठरवून ठेवतं पुढे काय बोलायचं. हे आपण सतत सगळेच करत असतो. लक्षात घ्या, आपण सगळे कशा पद्धतीने संवाद साधतो माहिती, समोरच्याचं ऐकायचंच नाही, मला जे सांगायचं ते सांगायचं, संवाद साधलाच जात नाही, भांडणं तिथे होतात, त्यामुळे आपण इनइफेक्टिव्ह ठरतो. मी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर मला हे बघणं पहिलं गरजेचं आहे की मी सांगितलेली गोष्टला पटली का, कळली का, रुचली का, त्याला त्याचा बोध झाला का, जर झाला नसेल तर तिथे काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडनं मला ते समजून घेणं गरजेचं आहे. ते समजल्यानंतर परत मला संवाद साधायचा आहे. मी जर तो काय बोलतो आहे त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली नाही तर मला संवाद आधी साधला का नाही हे कळणार नाही, आणि ही संवाद प्रक्रिया अगदी बोथट आणि इनइफेक्टिव्ह अशा पद्धतीची राहील, अयशस्वी अशी राहील. त्याच्यानंतर मी परत प्रयत्न करणार, सतत तेच करत राहणार. संपूर्ण आयुष्यभर बायकोला मी समजून सांगतो पण ती समजतच नाही. याचं कारण मी कधी ऐकतच नाही व्यवस्थित. हे आमच्या सगळ्यांसोबत कळतं. म्हणजे मला जरी याचं ज्ञान असलं, यातले किती पांडित्य असले लोक जरी असले तरी समजतं पण उमजतं असा त्याचा अर्थ नाही. आपलं अस्तित्व तसं निर्माण झालेलं आहे, आपण घडवल्याच गेलेलो तसे होतं. हे आपल्याला प्रयत्नपूर्वक करायला लागतं. प्रयत्नपूर्वक मला समोरच्याचं म्हणणं समजून घ्यावं लागतं, तेव्हा माझा संवाद व्यवस्थित करू शकतो. मी काय म्हणतोय हे जरी मला कळत असलं तरी समोरचा काय म्हणतो हे जर मी समजून घेत नसेल तर माझा संवाद स्वतः पूर्ण होणार नाही, तो यशस्वी होणार नाही. अर्थात संवाद होतोय, इनकम्प्लीट झाला तो परत कम्प्लीट करायचा मी प्रयत्न करेन. संवाद होतोय. साधं उदाहरण संवादाचा ते आपण पुढे बघूया. मला असं वाटतं खूप काही बाकी आहे. स्वांतर संवाद, चेतकाची निवड, वातावरण निवड करण्याची जाणीव, संकेतांची निवड, अनुभव, विश्व, काहीच कळलं. मला जे सांगायचं ते हे आहे. कळलं का? व्हेरी गुड. चल, हे जे शब्द आहेत पुस्तकात दिलेले आहे, सगळं ज्ञान आहे पुस्तकं. हे जर अगदी व्यवस्थित माध्यम असतील तर आपल्याला क्लास घ्यायची गरज भासली नसते. पुस्तकं त्यांचं काम करतात, भाषणं त्यांचं काम करतात, चित्र, ठिकाणं, जागा, मॉडेल्स हे त्यांचं काम करतात. उद्दिष्ट एवढंच आहे ज्यांना जे सांगायचे ते ज्यांना सांगायचं तिथपर्यंत पोहोचावं आणि अपेक्षित रिस्पॉन्स मिळावा. त्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत किंवा संवाद हा कशावर ठरतो. चेतकाची निवड. चेतक म्हणजे काय? चेतक म्हणजे काय? अगदी बरोबर, मला अपेक्षित उत्तर आहे. घोड्याचं नाव आहे. घोड्याचं नाव चेतक. कोणाचा घोडा होता? महाराणा प्रतापांचा घोडा होता चेतक. हे आपलं ज्ञान आहे. आता मला त्यात बदल घडायचे. चेतक म्हणजे काय? चेतना निर्माण करणारी गोष्ट म्हणजे चेतक. चेतना म्हणजे काय? चेतना म्हणजे काय? ज्याला मी अटेन्शन म्हटलं. आता तुम्हाला माझ्याकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे आकर्षित करण्यासाठी दिला जाणारा संदेश म्हणजे चेतक. ओके. तुम्ही घरून निघाल्यापासून इथपर्यंत पोहोचेपर्यंत हजारो लाखो चेतक तुमच्या रस्त्यामध्ये होते. म्हणजे तुम्हाला चेतवावं ह्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या डोक्यांनी ते चेतक तिथे लावलेले. ऍडव्हर्टाईज खूप सारे आहेत रस्त्यावरती. आरटीओचे खूप सारे सिग्नल्स आहेत, खूप सारे बोर्ड्स आहेत.
मला एखादी गोष्ट सांगायची आहे, मी माझ्याबद्दल सांगायची, माझा वाढदिवस आहे, त्यासाठी मी बोर्ड लावले होते, मी पाहायला पाहिजे, विश करायला पाहिजे. माझं उद्दिष्ट आहे चेतक आहे. असे असंख्य तुम्ही घरून निघाल्यापासून इथपर्यंत तुमच्या रस्त्यावरती होते. महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत. असंख्य चेतक आहे. बरोबर. कुठल्या चेतकाने तुम्हाला चेतवलं इथपर्यंत? चेतवल्याचा अर्थ काय? कुठल्या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली आणि त्यानुसार तुमची प्रतिक्रिया झाली. प्रतिक्रिया ही भौतिकच असली पाहिजे असं गरजेचं नाही. प्रतिक्रिया ती इथे होऊ शकते. तुम्ही डिस्टर्ब झाला करता किंवा तो विचार करायला लागला किंवा तुम्ही हे ठरवलं की नाही मला इथे गेलं पाहिजे कारण या ठिकाणी इथे आणि सांगितलं असं काहीतरी आहे, भाषण पण असं बोर्ड लागलेला आहे, बोर्डवरती लिहिलं की हा अमुक व्यक्ती या ठिकाणी असं असं भाषण देणार आहे. तुमच्या डोक्यात चेतना, मला चेतना झाली, तुम्ही तिथे जाणार आहात हे तुम्ही ठरवलं, त्याचा संवाद साधला गेला. चेतक असंख्य चेतक जरी असले तर त्या चेतकांची निवड करणं ही आपल्यावरती डिपेंड करते. पहिली गोष्ट लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमच्या आसपास असंख्य असंख्य चेतक असतात, तुम्हाला चेतावत असतात सतत. आता त्या कुठल्या चेतकाची निवड तुम्ही करता? तुम्ही म्हणजे कोण? तुमच्या आतमधला तो स्त्रोत, तुमच्या आतमधली ती शक्ती. जसं मी म्हटलं, डोळा आहे पण मला दिसलं नाही. मला डोळे आहेत पण मला दिसलं नाही, ती गोष्ट तिथे आहे पण मला दिसली नाही. याचा अर्थ असा आहे की त्या गोष्टींनी मला चेतवलं नाही किंवा माझ्या आतमधल्या शक्तीने त्या चेतकाची निवड केली नाही. जेव्हा अगदी सुरुवातीला काय रिझल्ट आहेत, खूप चांगले मार्क्स नाही मिळाले. कारण काय? खूप सारी कारण आहेत. त्याच्या एका साध्या जाणीवेत जर तुम्ही फरक आणला की किती मनापासून तुला कशासाठी अभ्यास करायचा, कशासाठी, काय मिळवायचं, तुला दिसतं का तुला काय मिळवायचं? जे दिसतं ते काय आहे हे कळतं का तुला? ती जाणीव जर त्याची बदलली तर बघा, 12 तास त्याने 4 तास जरी अभ्यास केला मन लावून तरी त्याला हवे ते रिझल्ट मिळतात. त्या जाणीवेमध्ये बदल आणणं हे तुमच्या समाजाचं कार्य असतं. समाजाची ही वेगवेगळी कार्य आहेत. समाजाचं स्वरूप निश्चित करण्यात संदर्भाचा पाठा फार महत्वाचा असतो. जसं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आम्ही ट्रेकला गेलो होतो काही दिवसांपूर्वी. माझा मुलगा माझ्यासोबत होता, त्याचे मित्र पण होते. त्याच्या मित्रांपैकी एका मुलाला ते सगळे बाकीचे मित्र कोंबड्या म्हणून शिकवायचे, कोंबडी म्हणायचे त्याला. तो आनंदाने, त्यात कुठे काही असेल हे नव्हतं की त्याला वाईट वाटलं किंवा ह्याने काही त्याच्यात फार मोठं बोलताना ती सहज भाषा झाली होती, एक प्रेमाची भाषा झाली होती. तो त्यांना कोंबडी म्हणून बोलायचा, एक तो आणखी याला काहीतरी वेगळंच म्हणायचं असं. आता विचार करा की हेच मित्र कॉलेजच्या एका ग्रुपमध्ये बसलेले, तिथे मुली पण आहेत आणि ह्याने त्याला कोंबडी म्हटलं. काय? किंवा एखाद्या अशा ठिकाणी जिथे प्रतिष्ठेचा विषय त्याचा बनतो, अशा ठिकाणी जाऊन ह्या मित्रांनी अरे कोंबडी इकडे असं म्हटलं. तेच शब्द आहेत. भावना पण कदाचित त्याच्यामध्ये कुठे काही प्रॉब्लेम नाही भावनेमध्ये. ह्याचं उद्दिष्ट त्याची प्रतिष्ठा कमी करावी असं नाहीये किंवा मुलींसमोर याची खिल्ली उडवावी असंही नाही. संदर्भ बदलले, शब्द तेच असले, भावना त्याच असल्या तरी संदर्भ जर बदलला तर अर्थ बदलतो आणि संवाद हा विसंवाद बनू शकतो हे आपल्याला कळणं गरजेचं. त्याच्यामुळे संदर्भ हा अतिशय महत्वाचा आहे. जी भाषा मी आज इथे तुमच्यासमोर बोलतो आहे हे ह्या वातावरणातच बोलू शकतो, बाहेर नाही बोलू शकतो. एखाद्या लग्न समारंभात तुम्ही जमला आहात इतकेच लोक आणि मी तुमच्यासमोर भाषण देतो ह्या विषयावर. संदर्भ हा अतिशय महत्वाचा भाग आहे संवाद प्रक्रियेसाठी आणि संवादाची फलनिष्पत्ती योग्यपणे होण्यासाठी. आणि संदर्भ वेगळ्या प्रकारचे असू शकतात. ते भौतिक असू शकतात, सामाजिक असू शकतात, मानसिक असू शकतात, कालानुरूप असू शकतात. कालानुरूप संदर्भाचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. आज आपण इथून बाहेर पडलं तर मुलांचे, कॉलेजमधल्या मुलांचे कपडे, त्यांची वेशभूषा, त्यांचे बोलण्याचे शब्द, ह्याचा जर विचार केला, हेच वातावरण तुम्ही 50 वर्षापूर्वी विचारात घ्या. त्यांच्या कपड्यांमधून ते काहीतरी सांगतायत तुम्हाला, त्यांच्या वागण्यामधून, बोलण्यामधून ते काहीतरी सांगतायत जगाला. 50 वर्षापूर्वीची मुलं सुद्धा सांगायची.
काळानुरूपचा जो बदल आहे हा तो बदल. संदर्भ वेळेनुसार सुद्धा बदलतात. जी भाषा मी इथे बोलू शकतो ही भाषा मी अमेरिकेत बोलू शकत नाही, मराठी भाषा, कारण भौतिक संदर्भ वेगळा आहे. मी जे तुमच्याशी बोलतो हे मी 5वी-6वीच्या मुलांशी बोलू शकत नाही. इथे वयाचा संदर्भ आला, सामाजिक संदर्भ सुद्धा आला, पातळी आली वेगवेगळी. त्याच्यामुळे संदर्भ हा तुमच्या समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. संवाद हा नेहमीच कोणत्या तरी संदर्भात घडत असतो, त्यातला तो संदर्भ अतिशय महत्वाचा आहे. संदर्भ जर लक्षात आला नाही तर संवादाचा विसंवाद होत असतो, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या डोक्यात एखादा संदर्भ वेगळा असू शकतो, तुमच्या डोक्यात मात्र वेगळाच काहीतरी असू शकतो, आणि हे होत असताना मला ते सांगायचं आहे आणि तुम्हाला जे समजायचं आहे याच्यामध्ये जी तफावत निर्माण होते ती तफावत विसंवाद निर्माण करते, आणि ती तफावत आपल्या भांडणांची कारण आहे. भांडणं होतात कारण याचं संदर्भ वेगवेगळे आहेत, शब्द जरी तेच असले तरी. गधा एका विशिष्ट ठिकाणी बोलण्याने काही फरक पडत नाही. तोच शब्द त्याच भावनेसोबत जर मी दुसऱ्या वातावरणात त्याला बोललो, ठिकाणी बोललो, त्या वेगळ्या वेळेत बोललो तर त्याच्यामुळे भांडण होतं, कारण विसंवाद साधला जातो. संदर्भ स्पष्टपणे जाणवतोच असं नाही. खूपदा तुम्ही विचारात घ्या की बरेचदा आपण बोलत असताना संदर्भाचा आपण विचार करत नाही, आणि आपण विचार करून सुद्धा कधी कधी तो लक्षात येत नाही, असं होत असतं. समाजाचे स्वरूप हे संदर्भाने ठरत असतं. संदर्भ बदलला तर समाजाचं स्वरूपही बदलतं. जे आता आपण बोललो हे सगळं याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. तुम्हाला काही शंका आहे तुम्हाला विचारू शकतो. संदर्भ हे जर तुम्ही लक्षात घेतलं, संदर्भ काय आहे नेमका, संदर्भ कशाला म्हणायचं, आणि संदर्भानुसार आपला संवाद कसा असायला पाहिजे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही संवाद प्रक्रियेमध्ये यशस्वी होऊ शकाल, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक संवेदक आणि पत्रकार होऊ शकाल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. संवाद साधण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये काय प्रणाली आहे, काय सिस्टीम आहे, काय यंत्रणा आहे, मी त्यासाठी हा एक मेंदूचा मॉडेल घेऊन आलोय तुमच्यासाठी. प्रत्येकाची इथे आहे, बघितलंय का? आणि ते मोठं म्हणजे काय असतं, एक तर त्यांच्या वडिलांसारखं, किंवा त्यांच्या बाजूचे काका असतात ते खूप पगार कमवत असतात त्यांच्यासारखं, किंवा सिटीमधला एक पोलीस कमिशनर त्यांनी खूप नाव कमावलेलं असतं त्याच्यासारखं, किंवा एखादा पॉलिटिशियन असतो त्याच्यासारखं, असं त्यांच्या संकल्पना असतात. असं त्यांना बनायचं असतं. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी तुमच्यापैकी आपल्या सगळ्यांपैकी प्रत्येकाला अनुभव आलेला असेल. मी माझ्याशीच बोलत बसलेला असतो खूपदा. माझ्याच विश्वास मी गुंग असतो, विचार करत असतो. विचार करत असतो म्हणजे काय करत असतो, माझं बाह्यमन माझ्या अंतर्मनाला काहीतरी सांगत असतं, माझं अंतर्मन त्या बाह्यमनाला सांगत असतं, आणि त्यातून मी कुठल्या तरी निर्णयाकडे घेण्याचा प्रयत्न करत असतो. हे सतत चाललेली प्रक्रिया असते. दुसरी प्रक्रिया आहे जे मी तुमच्याशी बोलतो आहे आता. इथे हा समूह आहे, व्यक्ती समूह आहे. तिसरा प्रकार आहे, मी माझ्या बायकोशी घरात बोलतोय, दोघांमधला संवाद झाला. मित्राशी बोलतोय, दोघांमधला संवाद झाला. मी माझ्या पेशंटशी बोलतोय, दोघांमध्ये संवाद झाला. व्यक्तीमधला संवाद, समूहगट आणि व्यक्तीमधला संवाद. जनसंवाद म्हणजे असंख्य लोकांशी एका वेळी झालेला संवाद. त्यासाठीची माध्यमं, प्रत्येकासाठीची माध्यमं ही वेगवेगळी. मला तुमच्याशी बोलायचं आहे, एवढा मोठा ग्रुप आहे, त्यासाठी म्हणून आपण एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ठेवतो, आपण माईक सिस्टम ठेवतो, कारण तुमच्यापर्यंत माझं म्हणणं हे व्यवस्थितरित्या पोहोचणं, तो आवाज व्यवस्थितरित्या पोहोचणं, आणि मला ज्या संकल्पना सांगायच्या आहेत त्या संकल्पनांना चित्रांची जर जोड दिली तर मला सांगायचा जो संदेश आहे तो संदेश व्यवस्थित पोहोचेल. ह्या दृष्टिकोनातून आता जे आपलं चाललेलं आहे संवाद, हा संवाद म्हणजे एका व्यक्तीचा एका समूहाशी चाललेला संवाद, मात्र त्यासाठीची माध्यमं ही वेगवेगळी. जेव्हा आम्ही दोघांमध्ये बोलतो फक्त शब्दच काम करतात, हातवारे काम करतात, तुमच्या नजरा काम करतात, हालचाली काम करतात. जेव्हा फार मोठ्या समूहाशी मला संभाषण करायचं आहे किंवा संवाद साधायचा आहे, नाशिकमधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मला पोहोचायचं, तर मी काय करणार? टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, न्यूजपेपर्स आहेत, हे चॅनेल्स आहेत, किंवा पॅम्पलेट्स आहेत, ठिकाणी टाकायचे, पोस्टर्स आहेत, मोठमोठे पोस्टर्स लावायचे. माध्यमं वेगवेगळी. संवाद एकच गोष्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचवणं, एकच गोष्ट एका व्यक्तीपर्यंत पोहोचवणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. मी वापरलेले शब्द, वापरलेल्या शब्दांवरचा जोर हा सुद्धा वेगवेगळा असू शकतो. जेव्हा मी दोन व्यक्तींमध्ये संवाद साधतो किंवा संवाद साधतो किंवा फार मोठ्या लोकसंख्येसमोर साधतो, असे हे समाजाचे वेगवेगळे प्रकार आहेत. समाजाचे हे वेगवेगळे प्रकार सगळे आपण याच्यामध्ये पत्रकारितेमध्ये शिकत असतात, आणि पत्रकारिता शिकणे, पत्रकार बनणे म्हणजेच हे याची जाणीव असणे की हे आहे काय नाही. हा संवाद साधण्याचंच तुम्ही काम करणार आहात.
पत्रकार बनल्यानंतर तुम्हाला संवादच साधायचा आहे, दुसरं तुम्हाला काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे संवाद प्रक्रिया म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहे, ते कशा कशा पद्धतीनं आपल्याला इफेक्टिव्हली किंवा यशस्वीरित्या राबवता येतात ह्याची जाणीव होणं म्हणजे पत्रकार बनणं हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. काय साध्य करतो आपण संवाद साधल्याने? हेतू साध्य करतो. कोणकोणते हेतू असू शकतात? एखादी गोष्ट स्पष्ट करणे, एखादी बाब स्पष्ट करणे, माहितीबद्दल अथवा भर घालणे. जे मी तुम्हाला सांगतोय हे तुमच्या माहितीत भर घालण्याचा मी प्रकार करतोय. बरोबर? तुम्ही मला रिप्लाय नाही करू राहिला, पण तुमचंच तुमच्या मनाशी, तुमच्या बाह्य मनाचं तुमच्या अंतर्मनाशी स्वांतक चाललेला आहे, तो संवाद चाललेला आहे. मी जेव्हा सांगतो तुमच्या बाह्य मनापर्यंत ते पोहोचतं, तो संकेत, त्या संकेताची उकल करून, विसंकेतीकरण जे आपण म्हणतो, ती उकल करून तुम्हाला कळतं. मला आता कळलं बरं का काय म्हणतात हे जे आपण बोलतो, तेव्हा तो संवाद साधला जातो. तो तुमच्याशी सतत चाललेला आहे, माझा तुमच्याशी, तुमच्याशी चाललेला आहे. त्यासोबतच तुमचा माझ्याशी पण संवाद चाललेला आहे. तो कसा? तुम्ही तर शांतपणे बसलेला आहात, तो संवाद चाललेला आहे. तो तुम्ही मला सांगता की नाही, तुम्ही जे सांगता मला पटताय, मी शांतपणे बसणार, दोघांना तुम्ही बोलणार, मी इथे बसणार. तुम्ही जर गडबड करायला सुरुवात केली, आवाज करायला लागले, बोलायला लागले, तुम्ही मला सांगता की नको, बता नका, बोलू नको, आता बस. हा संवाद चाललेला आहे आणि त्यानुसार मी रिस्पॉन्ड करतो. ही सतत चालणारी अशी प्रक्रिया पहिली बाब आहे ती म्हणजे माहितीमध्ये भर घालणे किंवा बदल करणे. बरेचसे तुमचे संवाद असू शकतात, संवादाबद्दलचे. कदाचित मी बोलत असताना त्या तुमच्या मनातल्या विचारांना, तुमच्या मनातल्या श्रद्धेला कधी कधी ठेचही पोचेल. ठेचही पोचण्याचा अर्थ किंवा ते तुमचं होतं, कारण तुम्ही तो तुमचा भाग समजत होता आणि एखादी गोष्ट मी बोलल्यानंतर कदाचित ती गोष्ट त्याच्या विरोधात असू शकेल. माझं हेतू आहे तुमच्या माहितीत असलेल्या माहितीत बदल घडवणं. जर मी तो बदल घडवण्यात यशस्वी झालो तर माझ्या बाजूने संवाद हा यशस्वी झाला असं मी समजतो. दुसरं उद्दिष्ट काय असू शकतं? पडताळा घेणे किंवा सत्यत्व स्थापना करणे. श्रद्धा, समजून